गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा इथं प्रियंका पोहे खाते. सकाळी जिमला उठली नाही प्रियंका आणि मला म्हणते की अशी गंगाराम उठवलं म्हणजे कसं उठवलं? माणसाला उठवलं तर उठलं पाहिजे ना माणूस. हा मग कर ना. मी अलार्म लावायचो आधी आणि नंतर मी लावत होतो 6:30 पावणे 7 त्याचा आवाज आला होता. तर आम्ही 7ला उठायचो. प्रियंका उठायची 11ला शार्प झोपायलाच पाहिजे. कारण की मग आपल्याला काही आपल्याला थोडं काम जे असेल ते करून 11:30-12 वाजता आपण झोपलो ना, ते 2 बारा झोपलो ना तरी 11 झोपतो. कसं झोपलंय? 9:30 वाजले तरी झोपलाय अजून. दादू गुड मॉर्निंग विवान. हे बघा विवान झोपलं. झोपेतून उठलाय आता 10 वाजता. तरी लोळतो इथं. तुला काही काम धंदा आहे का नाही रे? ऑफिस वगैरे? हा ऑफिस नाही तुला? ऑफिस नाही तुला? ऑफिसला जा. अजून अभ्यास नाही ABC नाही त्यांना ऑफिसला जा. काय रे ABC नाहीत का तुला? हा अंघोळ केली ना मी आता. असं झोपायचंय का? मी आणि विवान फिरायला चाललोय. घरात तो काही काम करू देत नाही. आपल्याला पण असं उन्हात फिरायला पाहिजे कारण आपल्याला वेळच मिळत नाही. सकाळचं आवरून ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं. तर ह्या उन्हात यायचा आपला कधी संबंधच येत नाही. मग काय होतं, विटॅमिन D वगैरे कमी होतं. मग त्याचे टॅबलेट खावं लागतं. जेवढं नॅचरल आपल्याला बाळांना घेता येईल तेवढं घ्यायचा प्रयत्न करायचा. आम्ही इथं किल्ला केलाय. धान्य एवढं उगलंय. एवढं धान्य उगायला पाहिजे तेव्हा किल्ला चांगला दिसतो. हेल्मेट पाहिजे, हे पाहिजे. कोणी केली? मित्रांनो 11 वाजून 18 मिनिटं झालीत. ऑफिसला चाललोय मी आता. थोडं गरम होतंय ना आज, पण असं वाटतंय पाऊस येईल खूपच जोरदार. A few moments later. मित्रांनो आता 5 वाजलेत. घरी आले मी. इकडे तुमचा आवाज ऐकून तिकडे आला. त्यांचा फोन आला ना, त्यांना मोठ्या मोठ्याने करते. हा बोलायला कधी शिकतो? 8 रुपये किलो केले का? 16-18 12,800. 12,800. त्यातलं भाडं वगैरे जाऊन 10,000 येतील. भाडं जाईल 1,500 असेल. स्वीट कॉर्न ना? 1,500 भाडं. बायांचं कालचं जुनीचे गेले ना मग 10 राहिले. 6,000 इकडे खायला 16,000. हातावर उभं राहा. डिंग चिक्क डिंग. लागलं कॅमेरा लागला. बघा मित्रांनो 5 वाजून 10 मिनिटं झालेत आणि एक डिस्कशन करायचं आपल्याला कॅमेऱ्यासमोर, फक्त बाकी काही नाही. तर मी असा विचार करतोय, ॲज अ कपल आपल्याला एक चॅलेंज घ्यायचं आहे. ते तुला जमणार आहे का
हेच डिस्कशन आपल्याला इथं करायचं आहे. 75 हार्ड चॅलेंज. हे काय असतं सर? मी सांगतो रूल्स. त्याचे 5 रूल आहेत, फक्त 5 त्याचे नियम आहेत त्या चॅलेंजचे. ॲज अ कपल आपण ते करू शकतो. मला नाही वाटत ॲज अ कपल कोणी केलं असेल ते. काय रूल सांगू का त्याचे मी? 5 रूल आहेत. 75 हार्ड चॅलेंज म्हणजे त्याचं नाव असं आहे की 75 दिवस तुम्हाला ते चॅलेंज फॉलो करायचं आहे. आजपासून स्टार्ट केलं की 75 दिवस ते कंटिन्यू करायचं आहे. आणि ते चॅलेंज ब्रेक झालं तिथून पुढं परत पहिला दिवस. 75 डेज. हां, कळलं? त्याचे रूल आहेत, 5 नियम आहेत त्याचे. तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो, मी प्रियांकाला सांगतो. पहिला नियम असा आहे की 90 मिनिटाचा वर्कआउट म्हणजे 45 मिनटं इनडोअर वर्कआउट आणि 45 मिनटं आउटडोअर वर्कआउट. मी थोडं एक्सप्लेन करतो. 45 मिनटं इनडोअर म्हणजे जिम, ती होतेच आहे आपली. फक्त त्याला चॅलेंजमध्ये आपल्याला सांगायचं आहे की 45 मिनटं जिम केली. आणि उरलेले 45 मिनटं आहेत ना आउटडोअर, म्हणजे तुम्ही जस्ट चालले, वॉकिंग जरी केली तर आपली वॉकिंग होत असेल 20-25 मिनटं. 20 मिनटं. तर त्याला आपल्याला काहीतरी 25 मिनटं अजून करायचे. माझं दिवसभरात काम होते? नाही, काम नाही, ते आउटडोअर ॲक्टिव्हिटी आहे ती. पहिला रूल समजला? ओके. पहिल्या रूलमध्ये डिफिकल्ट आहे फक्त बाहेरचे 45 मिनटं आउटडोअर, त्याचं आपण सोल्युशन काढू काहीतरी. दुसरा रूल आहे की 3.78 लिटर पाणी प्यायचं, ऑलमोस्ट 4 लिटर पाणी प्यायचं. म्हणजे आपण जिममध्ये तर 1 लिटर पितच असेल, अर्धा लिटर. प्रियंका जेवण झाल्यावर हे 3 लिटर होत असेल आपलं. 1 लिटर पेट असेल. ऐक, दिवसातून 3 लिटर होत असेल. 3 लिटर मग ते चॅलेंज आहे ॲक्च्युली. 4 लिटर पाणी प्यायचं. दुसरा रूल समजला. तिसरा रूल हा आहे, 2 रूल समजले. तिसरा रूल असा आहे की हेल्दी खायचं आहे, नो चीट मील. कुठेही जा. आय कांट फॉलो दिस. नाही 75 दिवस फक्त. नो, आय कांट. 75 डेज मध्ये आता आहे ना न्यू इयर येणार आहे. अँड व्हॉट यू एक्सपेक्टिंग? न्यू इयर म्हणजे तेव्हापर्यंत फक्त 10 दिवस राहतात चॅलेंजला. 10 दिवस तू कंट्रोल करू शकतो. नो. ऐकून घे. 3 रूल झाले. नो अल्कोहोल, ते म्हणजे नो चीट मील, नो अल्कोहोल, हे तिसरा रूल आहे. चौथा रूल असा आहे की दररोज कोणत्या पण पुस्तकाचे 10 पानं वाचायची फक्त. नॉन फिक्शनल. म्हणजे तुला इंग्लिशमध्ये मी मराठी वाचणार आहे ऑब्विसली, आणि तू इंग्लिश वाचू शकतो. 10 पानं वाचायची आणि रात्री झोपताना नो मोबाईल. मग त्याच्याऐवजी ते दिस यू वोंट बी एबल टू फॉलो. बघू ना, चॅलेंज आहे ते, हार्डच असणार ते. आणि 5वा रूल हा आहे की एक आपला फोटो काढायचा डेलीचा. आता रूल सांग मला, 5 रूल कोणते होते? फर्स्ट रूल 90 मिनिट्स वर्कआउट. 90 minutes workout, 45 minutes indoor, 45 minutes outdoor. ओके. Second rule, 3 to 4 liters of water daily. 3 to 4 नाही, 4 लिटर. अच्छा, 4 liter. 4 थोडं अवघड आहे बरं का मित्रांनो. पण बघू, आपण ट्राय करू. ॲटलिस्ट 3 तरी करू. पहिलं 3 करू. And then we'll follow 4. Then third rule is that no cheat. नो चीट मील, फक्त हेल्दी डाएट. आणि असं नाही की संडेला चीट, असं काहीच नाही आहे. आणि संडेला वर्कआउट स्किप असं पण नाही आहे. 75 डेज कंटिन्युअसली हे करायचं आहे. तिसरा रूल नो चीट मील, नो अल्कोहोल. आणि चौथा रूल काय आहे की 10 पानं वाचायचे कोणत्या पण पुस्तकाचे. त्याला काय नाही, एक 15-20 मिनटं जातील आपले. दॅट इज ओके विथ मी. आणि एक फोटो काढायचा. आता मी तर फुल बॉडी दाखवू शकतो, तो कपडे घालून दाखवू शकते. फक्त चेहऱ्यावरून अंदाज येईल किती फॅट लूज झाली आहे. किंवा वजन पण करू शकतो की बाबा डे 1 वजन एवढं, डे 1 वजन एवढं. आय कांट डील विथ दिस. करायचं आहे का? मी सांगतो, ॲज अ कपल कोणी नाही केलेलं, आपण करू. सिंगल माणसाने केलेलं. थर्ड रूल बी चेंज्ड. चीट मीलचा का? येस. 75 जर डेज झालं ना तुला 5 स्टार मध्ये घेऊन जाणार. सम कन्सेशन इन ऐक, मी तुला सांगतोय 5 स्टार हॉटेल. आफ्टर 75 days we won't I'll not like the sweet, but स्वीट सोडून खा ना, तुला काय खायचं ते. तिथं माझा शब्द आहे बघा. व्हिडिओ आजचा आहे 302 नंबरचा ब्लॉग आहे आज. तिथं 3 किचन्समध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा WS मॅरियट काय ते 2-3 वर्षापासून तुम्ही ना. अरे हे चॅलेंज पूर्ण कर. नो. ओके, आय ट्राय नाही करायचं चॅलेंज माझ्यासोबत उद्या.
तू पण करायचं रे चॅलेंज. अनहेल्दी घरी मी बनवू शकते. घरचं इज ओके यार. इफ आय विल नॉट बी थोड्या क्वांटिटी मध्ये खायचं. ठीक आहे, तेवढं असं कन्सेशन तुला. आणि मी पण आता तू डायबेटिक पेशंट आहे त्यामुळे तू शुगर तुला थोडीफार खावी लागेल. मी त्याच्यात ऍड करणार आहे नो शुगर चॅलेंज एक. मी नो शुगर करू शकते. पण तुझं चक्कर विक्कर आली मध्येच नाही येत. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही कधी चालू करणार आहे सांगतो 1-2 दिवसात. त्यासाठी तयारी करावं लागेल. तयारी म्हणजे मला एक चार्ट बोर्ड काय म्हणतात त्याला, कार्डबोर्ड आणावं लागेल आणि त्याच्यावर मार्किंग करून आणू. नाही थांबा. यू वॉन्ट टू स्टार्ट ना. इन नेक्स्ट मंथ विल स्टार्ट. नेक्स्ट मंथ म्हणजे 1 तारखेपासून. येस. संडे पासून. संडे नाही, सॅटर्डेला 1 तारीख. हां. देन ऑन 2nd of November विल स्टार्ट. ऑन सॅटर्डे विल ईट समथिंग. चालते. शब्द दिला बघा प्रियंका, शब्द से मुकर मत जाना. शपथ काय उडी मारली याने. ठीक आहे ना. आजच्या ब्लॉगमध्ये मी रेकॉर्ड केलेलं आहे. ओके डन. रविवारपासून चॅलेंज. शनिवारी काय खायचं ते खा. काय एक स्टोरेज बनवते मी माझ्या पोटात. नाही खायचं, खायला काय येतं. बाहेरचं नाही खायचं. 75 दिवस हॉटेलला जायचं नाही. कुठंच नाही जायचं, घरातलंच खायचं. कुठं जरी ट्रॅव्हल करायला गेलो ना तरी चपाती भाजी बांधून घ्यायची. माझ्यासाठी पण डिफिकल्टी आहे, काय तुझ्यासाठीच नाही. अरे मी प्रेग्नेन्सी मध्ये कसं केलंय मला माहितीये. काय केलं मी असणार आहे ना सोबत. गोष्टींना स्वीट वगैरे किती कमी खाणं स्टार्ट केलं. मग काय तर 70 दिवस कमी खायला. 75 दिवस. अरे आपल्याला बघता येईल ना की काय होतंय चेंज. लोक करतात 60 2 महिने 2-2.5 महिने 2 महिने 15 दिवस. मग आई आमची मॉनिटर असणार आहे इथं. मी पण नाही खायची. नाही तू नको घेऊ चॅलेंज बाबा. नाही खायची मी पण. तू फक्त खाण्याचं चॅलेंज घे. खाण्याचं फक्त मी नाही. हा आई खाण्याचं चॅलेंज घेणार आहे आणि आम्हाला मॉनिटर करणार आहे. चला मित्रांनो जेवण करतोय आता. 8:30 वाजलेत. पुढे सिरियल लावली प्रियंकाची फेवरेट. प्रियंकाने काय घेतलंय, कढी भात. मी घेतलंय ज्वारीची भाकरी, कढी, भजी टाकून बनवली आईने. ऑमलेट फ्राय. आणि इथं आहे विवन. मित्रांनो जेवण वगैरे झालंय. आम्ही वॉक करतोय बाहेर. दुपारचं चॅलेंज करायचं ना, मुकर मत जाना. तू दुपारी जे बोललो ते आपण 2 तारीख लक्षात ठेव. मार्क युअर कॅलेंडर. तर तयारी करूयात. काय बोलत नाही प्रियंका, आवाजच नाही का ना तुझा. सॅटर्डेला काय गोड खायचं ते खाऊन घे. आणि 2 तारखेपासून चॅलेंज. आता तुला 2-3 दिवस दिलेत मी, नाही तर मी उद्यापासूनच करणार होतो पण तुझं थोडं ऐकलं. हां सांग मम्मीला. खाणार आहे 2-3 दिवसात. शनिवार दिलं ना तुला एक. काय शनिवारी खाऊन खाणार आहे. मग काय पाहिजे. तू नको करू मग मी करतो, तुझी इच्छा नाही तर. मित्रांनो बघा, जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर ते 5 रूल तुम्ही पण ऐकले असतील. काय होते 5 रूल. तुला सगळं माहिती. आता तयारी करायची आहे. मी पाण्याचे 2 बॉटल ऑर्डर केल्यात 2-2 लिटरच्या. आणि कार्डशीट पेपर आणायचं, उद्या मार्क करायचे. अरे कुडोस पॉईंट भेटले ना ऑफिसवरून. आपला खर्च आधी असतो. इन्व्हेस्ट करावंच लागतं, त्याशिवाय फळ मिळत नाही. आता एवढी सारी बॉटलचे काय करायचं. ढीग लावायचं. बॉटल सेलिंग करायची. अरे नाही सेलिंगला ठेवू. ही बॉटल आहे कॉपर, ही आहे कोणता मिल्टन, दुसरी आहे. आणि एवढे बॉटल्स घरात आपल्या. ठीक आहे आल्यावर कळेल तुम्हाला मित्रांनो. आणि तुम्हाला जर चॅलेंजमध्ये पार्ट घ्यायचा असेल तर आमच्यासोबत करा संडेपासून. तर काय नाही इझी आहे. बघू आम्हाला होतं आहे का चॅलेंज पूर्ण. आणि आपले डेली ब्लॉग पण चालूच राहणार आहेत. इन डिटेल असणार त्याच्यात फक्त. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट. शेअर अँड सबस्क्राईब. काय आता तुम्ही करतच नाही काय. करा जरा मोटिवेट करा मला. आणि चॅलेंजला पण सपोर्ट करा. बघूयात कसं होतं चॅलेंज.